नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बंदूक चेक करायची होती, मित्राच्या पोटात झाडल्या गोळ्या. सांगलीला हादरवणारी घटना. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एक गोळीबाराची थरारक घटना घडली आहे. येथील अंकली फाटा परिसरात गावठी पिस्तूलचं ट्रायल घेत असताना झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या पोटात 2 गोळ्या घुसल्या आहेत. आदित्य कुमार अशोक नाईक असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून तो एक फ्लॅट एजंट आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिस्तूलची चाचणी घेणारा मुख्य आरोपी हा मकोका अंतर्गत कारवाई झालेला सराईत गुन्हेगार आहे. नेमकी घटना काय? जखमी आदित्य कुमार नाईक आणि त्याचा मित्र शिवतेज सुहास सावंत हे दोघे प्लॉट एजंट आहेत. जखमी आदित्य कुमार नाईक आणि त्याचा मित्र शिवतेज सुहास सावंत हे दोघे प्लॉट एजंट आहेत. त्यांना स्वसंरक्षणासाठी किंवा अन्य कारणाने गावठी पिस्तूल खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार समर्थ संजय गायकवाड याच्याशी संपर्क साधला होता. रविवारी सायंकाळी 6:45च्या सुमारास पिस्तूल दाखवण्यासाठी आणि त्याची विक्री करण्यासाठी समर्थ गायकवाड आणि त्याचा साथीदार सुजल भोसले हे अंकली फाटा येथील विठ्ठल पाटील कॉलेजसमोर आले. चालत्या गाडीत उडाली गोळी. आदित्य कुमार आणि शिवतेज हे त्यांच्या 4चाकी गाडीतून आले होते. व्यवहारापूर्वी पिस्तूल चालू स्थितीत आहे की नाही हे पाहण्यासाठी समर्थ गायकवाड गाडीच्या मागच्या सीटवर बसला. त्यांनी पिस्तूल लोड केली आणि ट्रायल घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अचानक पिस्तूलमधून 2 राऊंड फायर झाले. गोळी सीटच्या आरपार जाऊन आदित्य कुमार यांच्या पोटात घुसली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून पिस्तूल पुरवणारा समर्थ संजय गायकवाड आणि जखमीचा मित्र शिवतेज सुहास सावंत या दोघांना गजाआड केला आहे. सुजल भोसले हा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. समर्थ गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मकोका अंतर्गत कारवाई झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता. या ताज्या प्रकरणात पोलीस अंमलदार विष्णू काळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.